शीख धर्माचे 9वे गुरु तेग बहादूरजी. औरंग्याच्या आदेशावर जेव्हा काश्मीरी लोकांचं धर्मपरिवर्तन केलं जात होतं तेव्हा पंडित कृपाराम हे गुरु तेग बहादूरजींकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की औरंगजेबाच्या आदेशावर मोगल आमच्यावर अत्याचार करत आहेत, ते आमचं धर्मपरिवर्तन करत आहेत. मग गुरु तेग बहादूर यांनी हिंदूंकडून औरंग्याला निरोप पाठवला, आधी गुरु तेग बहादूर यांचं धर्मपरिवर्तन करा, मग आमचं धर्मपरिवर्तन करा. त्यानंतर औरंग्याने गुरु तेग बहादूरजी आणि त्यांच्या 3 भावंडांना कैद केलं आणि त्यांच्या 3 भावंडांना आधी त्यांच्या समोर मारून टाकण्यात आलं. आणि मग गुरु तेग बहादूरजींना विचारण्यात आलं की तुम्ही इस्लाम धर्म स्वीकार करा, नाहीतर तुम्हाला मारून टाकण्यात येईल. गुरु तेग बहादूरजींनी इस्लाम धर्म स्वीकारायला नकार दिला. मग औरंग्याच्या आदेशानुसार गुरु तेग बहादूरजी यांना मारून टाकण्यात आले. संदर्भ छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर पुस्तक